आणि आता एक नजर टाकणार आहोत मुंबई पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा। पुढील आदेशापर्यंत शरणागती पत्करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ। पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होणार। मुंबईकरांची जलचिंता वाढली। मुंबईचा पाणीसाठा 27%वर तर राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 35%वर। नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट। मुंबईमधील 27 उड्डाणपुलांची पुन्हा तपासणी होणार। IIT ऐवजी VJTI मार्फत तपासणी केली जाणार। पुलांची आवश्यकता आणि त्याप्रमाणे दुरुस्तीही केली जाणार। मुंबईमधील 14% वाहनं प्रदूषणकारी। वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण, तर प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर ITOकडनं कारवाईचा बडगाही उगारण्यास सुरुवात। नाईट फ्रँक इंडियाकडनं देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर। कोवर्किंग स्पेसमध्ये पुणे देशात आघाडीवर। पाणीपुरवठा विभाग महावितरण पाईपलाईन टाकण्यासह विविध कामांसाठी 15 मे पर्यंत रस्ते खोदाई करण्यास परवानगी। त्यानंतर विनापरवानगी खोदकाम केल्यास फौजदारी कारवाईचा पिंपरी चिंचवड पालिकेचा इशारा। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 135 पथकं तयार। पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती। पिंपरी चिंचवडमधील प्रदूषण कमी करण्यासाठीची यंत्रणा अद्याप सुरूच नाही। एअर प्युरिफिकेशन फाउंटन धुळखात पडले। 3 महिने उलटूनही यंत्रणा नुसतीच चौकात उभी।